तो फक्त मला बनवतो, तो बाकी कोणालाही काही बनवत नाही. माझा नवरा असा छडी घेऊन असतो. फेवरेट व्हेजिटेबल इज पोटॅटो. आमच्याकडे मला बटाटे जोशी म्हणतात, सिरियसली. आता मला कळतंय की मी त्याला काय खाऊ घातलं होतं. मग घोटलेली वांग्याची भाजी, गोडं वरण त्याच्यावर टाकायचं आणि साजूक तूप टाकायचं आणि ते खायचं. ओ गॉड, प्रॉपर फ्रॉथ, मग प्रॉपर तो अरोमा. म्हणजे तू आमच्या किचनमध्ये आलीस ना तर तुला लिटरली कॅफेचा फील येईल. एवढी सुंदर बनवतो कॉफी. जसं की तुम्ही बघताय फ्रेममध्ये कोण बसली आहे, अभिनेत्री मधुरा जोशी. आणि आज मी घेऊन आली आहे व्हॉट्स इन हर लंच. आणि हा खूप रिक्वेस्टेड सेगमेंट आहे आपल्या चॅनलवरचा, की आपले कलाकार डब्यात काय खातात, ते स्वतःची काळजी घेतात का, हे जाणून घ्यायची प्रेक्षकांना उत्सुकता असते. सो हाय मधुरा, कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी मजेत आहे. आपण गणपतीला शेवटचं भेटलो होतो आणि फायनली भेट झाली आहे. आणि मस्त तुझी पिंक पिंक बॅग दिसते आहे मला. सो थेट आपण मुद्द्यात हात घालूया. मला दाखव तुझ्या लंचमध्ये आज काय. ओके, बरं तू अशा मौक्यावर आली आहेस ना की आज माझं लवकर पॅकअप आहे, त्यामुळे मी आज खूप नाही आणलं आहे, बट जेवढं गरजेचं आहे तेवढं आणलं आहे. घरामध्ये ब्रेकफास्ट तर मी केला. माझ्या ब्रेकफास्टमध्ये होता ब्रेड आणि ऑमलेट, सो ते मी खाल्लेलं आहे. सो माझ्याकडे भाकरी आहे, मी भाकरी खाते. बरं, माझ्या खूप छोट्या भाकऱ्या असतात, त्यामुळे डोंट जज. तू बनवलं आहे? मीच बनवते. आमच्या घरात बाकी कोणीच एवढं नाही आहे की जे बनवेल. मी आणि माझा नवराच राहतो, त्यामुळे मला बनवणं भाग आहे. सो तो फक्त मला बनवतो, तो बाकी कोणालाही काही बनवत नाही. फरसबीची भाजी आहे खोबरं टाकून. आणि जसं मी सांगितलं, सकाळी मी ऑमलेट आणि हे खाल्लं. मी सेफर साईड म्हणून आमच्या नाश्त्याला माहीत नाही काय येऊ शकतं किंवा काय नाही, सो मी पीनट बटर ठेवते माझ्याकडे आणि ब्रेड असतो. सो हे असतं. आणि प्रोटीन बार फॉर द रेस्क्यू. कधी पुढे मागे रिक्षेत पण खाता येतो, कुठेही खाता येतो. आणि एखादं फळ. आता डाळिंब आहे, जसं टीडीएस जॉब. समजा स्पॉटदादा आम्हाला उघडून वगैरे छान डाळिंब देतात, सोलून देतात. येस. पण हे तुझी म्हणजे तुझा हाफ डे आहे, म्हणजे आता तुझा पॅकअप होणार आहे 3 वाजता. हे हाफ डेची बॅग आहे. फुल डे जेव्हा असेल तेव्हा काय? तुला माहिती आहे का, माझं फुल डे असलं ना तरी एवढंच असतं सामान. मी नाही जास्ती कॅरीच करू शकत नाही, कारण की मी ठाण्याहून येते. सो ठाण्याहून मी स्वतःला कॅरी करते, हे खूप मोठं काम करते. आणि बाकी आमच्या सेटवर खूप लोक असतात, जसं की तुम्ही बघताय तिकडे उभा आहे. ह्याच्या आईचे खूप छान पदार्थ असतात, रियांशच्या आईचे. त्यामुळे असं नाही होत. आपण जरी काही आणलं नाही, म्हणजे मला जर का वेळ नाही मिळाला आज बनवायला, तरी आमच्या सेटवर कोणताच कलाकार उपाशी नसतो. सगळ्यांकडून काही ना काहीतरी होऊन एवढं जेवण मिळतं एका पॉईंटला की असं वाटतं बापरे, आता झोप तर हवीच. सीन नाही करता येणार. जो कुछ होता नाही. कुछ होता नाही आहे. म्हणजे मी जितकं बघितले, जेवणानंतर मेजर सीन लागतात मास्टर. हो ग. आणि त्यातून इमोशनल सीन असला ना की हो, असं असतं. पण हे तर तुझं बेसिक. आणि म्हणजे प्रेक्षकांना एक उत्सुकता असते आणि मिसकन्सेप्शन असतं की कलाकार म्हटल्यावर रिगरस डाएट करतात किंवा ह्यांचे डायटिशियन असतात, पण हे खूप मिथ आहे. आपण आपली काळजी घेतो. सो तू हे काय मिसकन्सेप्शन दूर करायला आवडेल? तू किती बेसिक खातेस आणि काय काय तुझ्या डाएटमध्ये इन्क्लूड असतं? तू काय काळजी घेतेस? मी खरं सांगते, मी लग्नाच्या आधी अजिबात काळजी घ्यायचे नाही. माझा नवरा असा छडी घेऊन असतो, त्यामुळे त्याला माहिती आहे माझ्या आवडी म्हणजे कार्ब खूप खाते मी. त्यामुळे त्याचं असतं की तू प्रोटीन इंटेक कर. मग तुम्हाला पनीर खायला सांगतो, सोयाबीन खायला सांगतो. आत्ता मी सध्या अंड्यावर जोर दिलेला आहे. मला नाही एवढं चिकन वगैरे मी नाही खात, बट आय एम अ फिशिटेरियन. म्हणजे मी नॉनव्हेज बाकी नाही खात, बट मी फिश खूप आवडीने खाते. बट माझं काय असतं, मला 2-2 तासानंतर भूक लागते. मी एका बसणीत खूप नाही खाऊ शकत. हा माझा बेसिक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मग माझ्याकडे छोट्या गोष्टी खूप असतात आणि मला सारखं स्वतःला फ्युल्ड ठेवावं लागतं. सो ज्यांची माझ्यासारखी भूक आहे त्यांनी स्वतःजवळ खजूर ठेवत जा किंवा पाण्याची बाटली ठेवत जा, ताक ठेवत जा. नंतर साधं तुम्ही चॉकलेट जरी ठेवलं ना, म्हणजे इक्लेअर किंवा असं काही, तरी इट इज इन्स्टंट बूस्ट. हे डाएटचं नाही आहे, बट मी रेग्युलर फंक्शनिंगसाठी हे सजेस्ट करीन लोकांना. एक असतं ना, आपण कॉलेज डेजमध्ये ना खूप सरबट खातो, तेव्हा आपल्याला माहीत नसतं की हे काय प्रकार आहे. पण तुला कितव्या वर्षी कळलं होतं की हे जे आपण करतो ते सगळं चुकीचं आहे? मला लग्नानंतर तू आता बोलली. मला माझे डोळे उघडले गेले लग्नानंतर. आणि माय फेवरेट व्हेजिटेबल इज पोटॅटो. तर मला सारखं तो डायलॉग माहिती आहे का ह्याच्यातला,
नाही वेगळा डायलॉग आहे, सॉरी. अदरक अदरक बन जाएगा, फैल जाएगा, तन्नू वेड्स मन्नूमध्ये आहे ना, तसं मला माझा नवरा म्हणतो की पोटॅटो खाशील तर तशी होशील. पण काय करू गं, आमच्याकडे मला बटाटे जोशी म्हणतात, सिरियसली. मला कमेंट मला खूप आवडतात बटाटे, खूप. मी कधी खाऊ शकते बटाटे. तुझ्या घरी येताना 1 किलो बटाटा घेऊन. पण नाही, मी आता कमी केलं आहे आणि मी आता मला पनीर नाही आवडत एवढं, सो मी आता सोयाबीनवर थोडं देते जोर. पण मधुरा, तुझ्या म्हणजे एखादा पदार्थ असतो ना की आपण क्रेव करतो आणि तो या व्यक्तीच्या हातचाच असावा, आपण खूप क्रेविंग होतं आपल्या, तसं तुझा स्पेशालिटी काय, तुझं एक पदार्थ? तसं मी बोलले, पावभाजी मी चांगली बनवते. पण मी आत्ता ना भरपूर गोष्टी करायला लागली आहे. म्हणजे लग्न जे झालं होतं तेव्हा म्हणजे माझं वरण नाही वाटायचं, तो फक्त एक पाणीदार हे वाटायचं. म्हणजे आमची लिटरली भांडणं झाली आहेत की हे काय बनवलं आहे, ते काय बनवलं आहे. एवढं पण झालं आहे की तू बनव ना, एवढं असेल तर मला काय बोलतोयस. बट आता मला कळतं आहे की मी त्याला काय खाऊ घातलं होतं. सो मी म्हटलं ओके फाईन, खरंच विचारा. आणि आम्ही दोघंच राहत होतो का, त्यामुळे काही ऑप्शन पण नव्हता. बट आता मला कळतं आहे की आता जसं वर्ष पुढे गेली तसं मला कळलं की अच्छा एवढं प्रमाण ह्याच्यात असायला हवं, एवढं पाणी असायला हवं, किंवा एवढी डाळ टाकायला. आता तर मी अंदाजेच करते सगळं, बट ते फटाफट होतं. आणि सकाळच्या 8:30च्या कॉल टाईमला मी जर का मोजून मापून करायला लागले तर माझा रोलच होणार नाही पहिले इकडे. हो, त्यामुळे मग आता फास्ट सुरू झालं आहे. आणि मी जास्तीत जास्त जसं म्हणाले प्रोटीन इंटेकचा प्रोटीन इंटेक असावा जेवणात, हे करत इंदोरी भाषा कळू शकता. कोशिश. सो ते करते. मग पनीर पराठे मी छान बनवते, पावभाजी मी छान बनवते. मी सध्या फिश ट्राय करायला लागली आहे, म्हणजे फ्राय फिश कमी तेलामध्ये वगैरे. असं करते मी. आणि आपण म्हणतो ना की अनुभवातून माणूस शिकतो, तसं तू कुकिंगच्या बाबतीत शिकली आहेस. पण आईच्या हातचा कोणता पदार्थ खूप क्रेव करते जो आत्ता नाही खाल्ला जात? अगं, आईच्या हातचं तर सगळंच गं. आणि आई माझी जळगावची आहे, त्यामुळे जळगावचं वांग्याचं भरीत, ठेचा, आणि नंतर नाही बट्टी, म्हणजे बट्टे असतात ना कणकेच्या, असे गोळे. मग घोटलेली वांग्याची भाजी, गोडं वरण त्याच्यावर टाकायचं आणि साजूक तूप टाकायचं आणि ते खायचं. ओ गॉड. मग शेवेची भाजी आई कमाल करते. आई हटके पदार्थ पण कमाल करते. म्हणजे एक मटार वडी नावाचा प्रकार आहे, ती खूप कमाल. मटार म्हणजे आपले ग्रीन पीज, त्याच्या वड्या करते ती, आणि खूप छान. आणि मी आईला तर म्हणते हल्ली की अगं काय तू विसरलीस आता, कुकिंग वगैरे सगळं विसरलीस, काहीच बनवत नाहीस. ती फुल ऑन आता रिटायरमेंट झोनमध्ये. आणि सासूबाई काय बेस्ट बनवतात? मी लास्ट टाइमला तेव्हा कोशिंबीरचं त्यांच्याकडे कोशिंबीर बनवत होत्या. काकू ना हे छान बनवते, म्हणजे जेवढं मी खाल्लं आहे तिच्या हातचं. तिला पुरणपोळी ती छान बनवते, कारण की माझ्या नवऱ्याला पुरणपोळी खूप आवडते, त्यामुळे त्याच्यासाठी मे बी त्या करत असतील आणि तिला ती आहे. आणि त्यांचा गोडाचा हात जास्ती आहे. सो मी इकडे आले तेव्हा मला थोडा प्रॉब्लेम झाला की बाबा एवढं गोड, भाजीत गोड. तिखट जेवण असेल ना माहेरी? म्हणजे नाही, तिखट नाही आहे खूप, बट गोड कमी. म्हणजे आम्ही चवीपुरती साखर वरतून अशी भुरकतो, पण ह्यांच्याकडे प्रॉपर गुळात भाजी करतात. सो मग मला थोडं डिफिकल्ट गेलं. पण आता ह्याच्यासाठी मी पण तेच बनवायला लागली. आता दिवेकर झाली आहेस तू. पण मला असं वाटतं तू एक बाईट घे यार, ते सॅटिस्फॅक्शन मला तुझ्या फेसवरचं बघायचं आहे. तू घ्यायला पाहिजेस बाईट. मी तर घेतेच, पण भाकरी थोडी कडक झाली आहे, म्हणजे आता ती डिस्क्लेमर देऊन टाकला. पण ठीक आहे, तू घे. तुला आवडते फरसबीची भाजी? तू बनवलीस तर आवडेल मला. प्लीज घे. मी देऊ तुला तोडून? म्हणजे अनयुज्युअल टेस्ट आहे माझ्यासाठी, कारण माझ्या घरी असं बनत नाही, पण खूप छान झाली आहे. हां, मी जसं म्हटलं तसं साखर भुरकते मी त्याच्यावर, ते केलं आहे. बघूया, मी आता पहिल्यांदाच हे करते. चांगले झाले म्हणायचं आपणच. गुरु काय छान बनवतो? कॉफी त्याला छान जमते. तुझी राहिली आहे कॉफी? पेंडिंग आहे कॉफी. तुला माहिती आहे, माझ्या लग्न झाल्यापासून आत्ता मी कॉफी मेकर घेतलं आहे, आणि एवढी सुंदर कॉफी मी CCDमध्ये पण प्यायलेले नाही आहे, ना स्टारबक्सला प्यायले आहे. आणि आता मला कॉफीवर पैसे
द्वाड करणं वाटतं, कारण की खूपच छान बनवतो गुरु कॉफी. प्रॉपर फ्रॉथ, मग प्रॉपर तो अरोमा, म्हणजे तू आमच्या किचनमध्ये आलीस ना तर तुला लिटरली कॅफेचा फील येईल, एवढी सुंदर बनवतो कॉफी. नवीन कॉर्नरसुद्धा सेट केला आहे जो आपण दाखवला प्रेक्षकांना. पण येस, मी तुला आता एक शेवटचं विचारेन की ना, बरंच आपण तू डाएट वगैरे हे सगळं केलं आहेस, म्हणजे आपण इंटरमिटंट फास्टिंग ट्राय केलं आहे मी एकदा, बट तुला माहिती आहे का, माझं असं झालं की मी तसंही खूप कमी खाते आहे. मी अजून काय कमी खाऊ. पण ते जे तू बोललीस ना की तू इंटरव्ह्यूजमध्ये खातेस, ॲक्च्युली तेच डाएटचं एक पार्ट आहे की आपण थोडं थोडं खायचं, एकदम नाही हे खायचं. पण अगेन म्हणजे मिसकन्सेप्शन असे खूप असतात. जाता जाता प्रेक्षकांना काय एक लाईफ मंत्र देशील की खूप इझी आहे, बेसिक आहे, इतका काय आपण डिफिकल्ट करून ठेवलं आहे हे सगळं, ते तितकं नाही आहे. ॲज इन फूड रिलेटेड मी एवढंच म्हणेन की तुम्ही आधी तुमच्या जिभेला जे आवडत नाही आहे ते खा, आणि मग ॲज अ रिवॉर्ड म्हणून तुम्ही तुमच्या जिभेला जे आवडतं आहे ते नंतर खा. म्हणजे तुमचं आपोआप सॉर्ट होऊन जाईल सगळं. म्हणजे इतके सेगमेंट्स केले, इतकं इझी तूच सांगितलंस हे जे सांगितलंस. पण येस, तू आता लंच ब्रेक एन्जॉय कर. खरं तर लगेच तुझा सीन आहे आणि बघूया आता, म्हणजे लग्नाचं एक जोडप्याचं लग्न झालं आहे, आता बघूया काय होणार आहे. आता तुम्ही बघत राहालच, जशी सिरियलमध्ये तुम्ही बघताय की आमची लव्ह स्टोरी सुरू झाली आहे माझी आणि आकाशची. सो आता बघूया, आम्हाला पण नवीनच आहे हे सगळं, कसं करतायत पुढे, कशी फुलवतायत, मी कशी त्यांच्या घरात जाते आहे का नाही जाते आहे, काय होणार आहे पुढे, तुम्ही बघत राहा. तू ही रे माझा मित्वा. पण तू सेटवरच्या लंचबद्दल बोललीस, कोण उत्तम इथे डबा करून आणतं आणि कोण इथे एकदम असं सुगरण आहे? मी जसं म्हणले रियांशची आई, सो ती अननोईंगली आमच्या सेटमध्ये वरती असते. आणि अजून खूप सुंदर जेवण सुरभी भावे, खूपच कमाल, म्हणजे तिच्या हाताला एक वेगळीच टेस्ट आहे. आणि ती सगळं साग्र संगीत आणते. त्या दिवशी तिने सार आणलं, तिने मेथकूट नाही, तिने भात आणला, इंद्रायणी भात, म्हणजे तो स्टिकी राईस असतो ना तो आणला. मग तिने पिठलं आणलेलं, कुळथाचं पिठलं म्हणून, मी पहिल्यांदाच ते खाल्लं तिच्या हातचं. असं ती भरपूर सगळं आणते आणि सगळ्यांसाठी खूप आणते. म्हणजे मी तरी माझ्याचसाठी आणते बऱ्याचदा, कारण की मला नाही शक्य होत, बट ती सगळ्यांसाठी खूप खूप आणते. हो, इतकं बेसिक असतं सगळं, काही असं फॅट डाएट वगैरे काही नाही. सो तुम्हीसुद्धा इतकं बेसिक राहा छान, आणि जसं मधुरा म्हणाली तसं फॉलो करा. थँक्यू मधुरा, नेहमीच तू छान गप्पा मारतेस आणि आज हे सगळं शेअर केलंस त्याबद्दल. आता लगेच सीन आहे, सो पटकन खा आणि भेटूच आपण. येस. आणि थँक्यू हे सेगमेंट घेतल्याबद्दल, आणि माझ्याकडच्या थोड्याशा टिप्स मी शेअर करू शकले, त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू मधुरा, आणि ऑल द बेस्ट. हे जे सीन्स येतात त्यासाठी थँक्यू.